चार टर्म जातात न जातात एक महिला महापौर ती पण दलित महिला महापौर त्या महापौर खुर्चीवरती असताना पुन्हा तुम्ही 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिवशी त्या कार्यक्रमात का भाग घेतला? मी प्रत्येक लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे. मग तो काळा दिवस का केला जातोय? आता परवा दिवशी तर दीपावली होती, पहिल्याच दिवशी दीपावली होती, त्याच दिवशी आमचा काळा 1 नोव्हेंबर काळा दिन, त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेलो होतो. पण त्यावेळेला घेतलेल्या महापौरांना पण कारण दाखवा नोटीस दिली आणि पुन्हा सत्ता आमची आहे, सत्ता होऊ शकते. महापौर उपमहापौर निवड मराठी झाली. सुप्रीम कोर्टाने यदा कदाचित बेळगावचा प्रथम नागरिक ज्या नात्यानं त्यांना विटनेस देण्यासाठी बोलवलं ते त्यांच्या विरोधात देतील ही भीती त्यांच्या पोटात जर येत असेल आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये त्याला उत्तर दिलं. मी इंग्लिशमध्ये त्यांच्याकडनं परवानगी मागितली होती, कानडीमध्ये उत्तर दिलं. उत्तर दिलेल्या बरोबर मला वाटलं की त्यांनी परवानगी दिली. आता कानडी लेटर आहे, परवानगी दिली म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केलो. सर्व नेते मंडळी सह कार्यकर्ते होते. कार्यक्रम 2 तासाचा झाला. जेवणाची वेळ, जेवण करते वेळी पोलीस आले आणि ते जेवण बंद करून. तर मी म्हटलं हे काय करताय? मी परवानगी मागितली होती, तुम्ही परवानगी दिलाय. त्यांनी सांगितलं की जेवणाची परवानगी सोडून इतर परवानगी दिली. तुम्ही म्हटलं मला कुठे कानडी वाचताय? तर अशा परिस्थितीमध्ये आमच्या कुचंबना होत आहे, ते तुमच्या निदर्शनात मी आणून इच्छितोय, जेणेकरून तुम्ही खूप जवळच्या आत सातत्यानं आमच्यासाठी पाहिजे ते करायचं तयारी करा. पाटील साहेबांनी जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणे कार्यकर्ते सीमा राहिले आजही या प्रश्नाबाबत पुढील जो निकराचा लढा द्यावा लागेल यासाठी आम्ही तुमचे बांधव म्हणून ठाम पाठीशी राहू. आणि मला सांगावं वाटतं की आज इथं तुम्ही सर्व नगरसेवक आणि नगरसेवक आपण उपस्थित आहे आणि तुमची अजून महापौर उपमहापौर निवड झालेली नाही आणि ती निवड लवकरात लवकर व्हावी अशी सुद्धा आम्ही ठराव करून तो सुद्धा पाठवून देतो. आणि 9 किती दिवस झाले सर? 8 महिने झाले तुम्ही सर्व पदापासून वंचित आहात. ते लवकरात लवकर व्हावा असा ठराव करून तुम्ही ज्या काही ह्याच्यासाठी तुम्ही आता सीमावासियांचा तुमचा जो लढा आहे त्यासाठी तुम्ही इथं आलात, त्यामुळे आम्ही सतत तुमच्या पाठीशी राहून 25 तारखेचा जे कार्यक्रम तुमचा आहे त्यात आम्ही भाग घेऊन तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढं लढायची तुम्हाला त्यासाठी की एखादा माणूस आपल्या पाठीशी जर राहिला तर आपल्याला सुद्धा ती उत्स्फूर्त साथ देतोय असं वाटलं की आपण सरळ त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहून त्या दिवशी सर्व आमचे महापालिके नगरसेवक असतील पदाधिकारी ते येण्याचा प्रयत्न करून तुमच्या आंदोलनात आम्ही सहभागी होऊ एवढंच मी सांगून थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र.